मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांची तब्येत खालवल्याचे परिणाम जे ते हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीने जे ते चक्का जामची हाक दिलेली आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात जागोजागी रस्ता रोको करण्यात आले आहेत। डोंगरकडा या ठिकाणी हिंगोली नांदेड महामार्ग रोखण्यात आलेला आहे। सकल मराठा समाज बांधव जे ते या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत समाज बांधवांच्या काय मागण्या आहेत, काय भावना आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय मागणी असणार आहे आणि कशासाठी तुम्ही रस्त्यावर बसले, संपूर्ण वाहतूक ठप्प केली तुम्ही? आमचे जे आहेत जरांगे पाटील गेली आज 7 दिवस झालेत, त्यांनी पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही। सरकारला थोडीफार जरी माणुसकी शिल्लक असेल, थोडीफार जरी त्यांच्या नीतिमत्ता असेल तर त्यांनी दिलेला शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन 2 वेळेस शपथ घेतली, मुंबईतसुद्धा आमच्या सगळ्यांच्या समोर मराठा समाजाच्या समोर शपथ त्यांनी पुरी करतो म्हणून म्हणलेत। मग आज आमचा मराठा समाजाचा जरांगे पाटील 7 दिवस झालं त्यांच्या पोटात पाण्याचा थेंबही नाही। मग थोडीफार जरी माणुसकी या सरकारमध्ये शिल्लक असेल तर त्यांनी कधी विचार करणार आहेत? जरांगे पाटलाचा जीव गेल्यावर करणार आहेत का? आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षणासोबत आमचे जरांगे पाटील सुद्धा पाहिजेत। सरकारला पण वेळ द्यायला हवा ना, त्यांनी 20-21 तारखेला अधिवेशन बोलवले म्हणतायत आणि तुम्ही रस्त्यावर। सरकारला आतापर्यंत आम्ही 7 महिन्यापासून वेळेवर दिलं। आम्हाला सरकारनं चॉकलेट दिल्या। सरकारनं सांगितलं होतं 15 तारखेला आम्ही विषय अधिवेशन बोलू, 16 तारखेला आणि आम्ही अंमलबजावणी करूता। पण सरकारला फक्त पक्ष फोडायची आणि पक्षात माणसं घ्यायची हीच घाई लागलेली, बाकी दुसरा सरकारचा विषय नाही। आणि जोपर्यंत सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन आम्हाला पदशीर तहात हरवलं, जसं मराठे तहात हरले तसं आम्ही मुंबईत हरलो। आम्ही शब्दाला पाळलं, मुंबईच्या वेशीवर गेलो आणि मुंबईच्या वेशीवर आम्ही वापस आलो। तुमचं काय मत आहे? रस्त्यावर उतरलाय, आंदोलन करण्यासाठी मोठे प्रमाणात समाज बांधव आम्ही मागच्या वेळेस मुंबई येथे या ठिकाणी गेलो असता शासनाने एक अध्यादेश काढून समाजाची दिशाभूल केली। शासनाने आम्हाला सांगितलं होतं की 16 फेब्रुवारीपर्यंत आम्ही विशेष अधिवेशन घेऊन या समाजाच्या संपूर्ण मागण्या, समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागण्या आम्ही मान्य करू। आज आमचे समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज 7 दिवस झालं विना अनापाण्याहून आज उपाशी आहेत। तर शासनानं आणखीनसुद्धा कुठलंही विशेष अधिवेशन न बोलवता समाजाची दिशाभूल केलेली आहे। समाजानं त्या एकनाथ शिंदे साहेबांचा मान राखून त्या ठिकाणी गुलाल उधळला आणि त्या गुलालाचा अपमान एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे। माझी अशीच विनंती आहे शासनाला की आपण लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा, नाही तर या समाजाचा रोष तुम्हाला निश्चितच परवडणारा नाही। तर हे समाज बांधव आहेत आणि शासनानं तत्काळ समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा समाजाचा रोष तुम्हाला परवडणार नाही असे समाज बांधव सांगतायत। तर मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देतो असं सांगितलं, त्या शपथेला जागे राहावं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी समाज बांधव या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, डोंगरकडा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।